नमस्कार, अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। वैष्णव जन तो तेने कहिये पर पीडा ही जानीचे। अर्थातच वैष्णव त्यालाच म्हटल्या जातं ज्याला दुसऱ्याची पीडा कळते। दुसऱ्याला झालेली पीडा ही दुसऱ्याची नसून ती आपली आहे। दुसऱ्याच्या पायात मोडलेला काटा जर त्याला रुतला नसून तो आपल्या हृदयाला रुतला आहे। दुसऱ्याच्या पायात काटा रुतला तर पाणी आपल्या डोळ्यात यावं ही शिकवण ज्यांनी दिली या देशाला, या विश्वाला, ते परमपूजनीय महात्माजी गांधी। आणि आज गांधीजींच्या पुतळ्याची सुद्धा या ठिकाणी हत्या केल्या जाते। पुण्यामध्ये काय घडलं तर सूरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने अंगावरती भगवं वस्त्र घालून, दाढी वाढवून, एक हातामध्ये तलवार कोयता घेऊन गांधीजींच्या पुतळ्यावर चढून गांधीजींवर हल्ला केला। म्हणजे गांधीजी जाऊन किती वर्षे झाले तरी आजही गांधीजींवर हल्ला करण्याचे प्रयत्न केले जातात। तरीही गांधीजी या विश्वामध्ये जिवंत आहेत ही भीती भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या संघटनेला आहे। अजूनही त्यांना माहीत आहे की गांधीजी मेले नाहीत। अर्थात गांधीजींना मारलं कोणी तर त्यांनीच मारलं हे जगजाहीर आहे। मग का मारलं याचे प्रश्न जर त्यांना विचारले तर ते सांगतात की गांधीजींचा भारत पाकिस्तान फाळणीमध्ये हात होता, एक सांगतात। दुसरी गोष्ट पूर्ण जगाला मूर्ख बनवण्यासाठी आणि भारत देशातील युवा वर्गाला मूर्ख बनवण्यासाठी सांगितली जाते, ती म्हणजे भगत सिंग यांना इंग्रज सरकारने दिलेली जी फाशी होती ती महात्मा गांधींनी का चुकवली नाही, महात्मा गांधींनी प्रयत्नच केले नाहीत अशी बदनामी महात्मा गांधीजींची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीद्वारे, व्हॉट्सअप ग्रुपद्वारे या देशातील युवकांना शिकवली जाते आणि युवकांना भडकवल्या जातं। हे दोन गोष्टी भारतीय जनता पार्टी आणि त्यांना दूध पाजणारी संघटना यांच्याकडून शिकवल्या जाते। आता वास्तविक पाहता भारत पाकिस्तान फाळणी कधी झाली? देश स्वतंत्र होण्याच्या तोंडावर, ठीक आहे। पण गांधीजींवरती हल्ले कधीपासून होत होते तर गांधीजींवर हल्ले 34च्याही अगोदरपासून होत होते। म्हणजे इकडे भारत स्वतंत्र झाला 1947 आणि हल्ले होत होते 1934च्या आधीपासून हल्ले सुरू होते। मग आता म्हणाल का तुम्ही की गांधीजींचा भारत पाकिस्तान फाळणीमध्ये हात होता म्हणून गांधीजींची हत्या केली? हे तर आता झालं, चुकीचं आहे। हे सगळं जे शिकवलं भारत देशातील युवकांना आणि इतिहासाला हे संपूर्णपणे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचं। दुसरी गोष्ट, भगत सिंगांना फाशी देण्यासाठी जे ब्रिटिश सरकारने फाशी जाहीर केली होती, गांधीजींनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं होतं, प्रत्यक्ष बोलले त्यांच्यासोबत, पण ब्रिटिश सरकारने सांगितलं की आम्ही ती फाशी तेव्हाच चुकवू जेव्हा माफ करू, जेव्हा भगतसिंग माफी मागतील ब्रिटिश सरकारची। आता हेच त्या ब्रिटिशांचं म्हणणं महात्माजी गांधीजींनी भगतसिंगांसमोर मांडलं, पण त्याआधी गांधीजी म्हणले की हे शक्यच होत नाही की भगतसिंग ब्रिटिशांची माफी मागतील, हे शक्यच होत नाही। माफीवीर होणं हे भगतसिंगांच्या हस्ते शक्यच नाही। भगतसिंग ब्रिटिशांसोबत नमणार नाहीत, त्यांच्यासमोर गुडघे टेकवणार नाहीत, हे गांधीजींनी पूर्ण सांगितलं ब्रिटिशांना। तरी ते ब्रिटिश होते आणि हे भगतसिंग होते। एकीकडे भगतसिंग म्हणजे या भारत मातेचा दूध पिलेला वाघ होता, हिरा होता। तो काय असा तसा नव्हता की माफी मागेल ब्रिटिशांची म्हणून भगतसिंगांना। तरीही गांधीजींनी सांगितलं की ब्रिटिशांचं म्हणणं असं आहे, भगतसिंग एकच म्हणत होते की आम्ही फासावर जाऊ या भारत मातेसाठी, कारण भारत मातेचं दूध पेलेला बछडा आहे मी साधा नाही आहे, मी फाशी स्वीकारेन पण ब्रिटिशांची माफी मागणार नाही। आणि तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी नावाच्या एखाद्या म्हणजे चिन्ह घेऊन इलेक्शन लढवणाऱ्या एखाद्या पक्षाकडून, सत्तेसाठी हापापणाऱ्या एखाद्या पक्षाकडून आणि त्यांना दूध पाजणाऱ्या एखाद्या संघटनेकडून गांधीजींविषयी, भगतसिंगांविषयी असे गैरसमज समाजामध्ये पसरवावेत आणि गांधीजींची हत्या करण्याचे अनेक प्रयत्न केले। नथुराम गोडसे असतील, त्यांची टीम असेल, आता त्यांच्या टीममध्ये कोण कोण होतं त्यांच्या संघटनेचं हे सगळ्यांना जाहीर माहिती आहे। त्याच्यापैकी मुख्य जो होता ज्यांनी स्वतः गोळ्या झाडल्या गांधीजींवरती तो आहे नथुराम। म्हणजे नाकामध्ये त्याचे आईवडील त्याला नथ घालायचे म्हणून त्याला नथुराम म्हणायचे। तर हा नथुराम, मग हा नथुराम आजही यांचे नथुराम जिवंतच आहेत। म्हणजे अहिरावण महिरावणसारखे नथुराम, तो त्याला जरी त्या ठिकाणी शिक्षा झाली असली त्या काळी तरी आजही हे नथुराम मात्र यांच्यामध्ये पुन्हा जिवंत झालेले आहेत, जे आज गांधीजींच्या पुतळ्यांवर सुद्धा हल्ले करतात। आता गांधीजींनी खरंच भारत पाकिस्तानची फाळणी केली का? मग गांधीजींनी भारत पाकिस्तानची फाळणी केले, मग यांचं म्हणणं आहे वा भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाचं आणि त्यांना दूध पाजणाऱ्या संघटनेचं म्हणणं आहे की
भारत पाकिस्तान फाळणी व्हायला नको होती आणि भारत आणि पाकिस्तान पूर्वी जसा एक होता त्याला आपण अखंड भारत म्हणतो. अर्थात अखंड भारत म्हणजे फक्त भारत पाकिस्तान एक असणे नाहीच. अखंड भारत ही संकल्पना खूप मोठी आहे, जी आचार्य चाणक्यांनी मांडलेली आहे. प्रचंड मोठी संकल्पना आहे ती. आणि भारत म्हणजे काय, असा एखादा भारत पाकिस्तान एकत्र असणाराच देश नव्हता. अखंड भारत हा विशाल देश होता, दूर दूरपर्यंत पसरलेला देश होता. पण भारत पाकिस्तान अर्थात आता ह्याच पक्षाला, भारतीय जनता नावाच्या पक्षाला, ह्याच पक्षाला भारत देशातलेही मुसलमान बरे वाटत नाही. त्यांच्यावरती काय काय उडवतात, काय काय हल्ले करतात, काय काय करतात आणि हिंदू धर्मामध्ये कशी हिंसा पसरवतात जेणेकरून हिंदूंनी तलवारी काढाव्यात, मुसलमानांनी तलवारी काढाव्यात. अर्थात भारतातल्या मुसलमानांच्या बरोबर अशी हिंदूंची हिंसा वाढवून युद्ध पेटवतात. तर यांना खरंच पाकिस्तानातले मुसलमान यांना बरे लागतात का या पक्षाला? पण हे म्हणतात नाही, पाकिस्तानातले मुसलमान सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे होते. याचा अर्थ भारत पाकिस्तान एक पाहिजे होता हे म्हणणं आहे यांचं. अर्थात भारत पाकिस्तान फाळणी कशामुळे झाली तर त्या जिन्नाला प्रधानमंत्री व्हायचं होतं. मग त्याला भारताचं तर प्रधानमंत्रीपद भेटणं शक्य नव्हतं. मग त्याला स्वतंत्र देश पाहायचा होता, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो लवकर मरणार आहे, बिमार आहे वगैरे. मग त्याला प्रधानमंत्री होऊनच मरायचं होतं. मग असे प्रधानमंत्री होण्याच्या लालसेपोटी एखाद्या माणसाला किंवा एखाद्या पक्षाला सत्तेची खूप हाव असते. आणि भारत पाकिस्तानची फाळणी जी झाली आहे ती सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटीच झालेली आहे. ज्यांना ज्यांना सत्तेचे आणि हव्यासाचे पदाची हाव असते त्यांच्यामुळेच असा विनाश घडत असतो. बाकी असं विचारवंतामुळे, गांधीजींमुळे, भगतसिंगांमुळे, विवेकानंदांमुळे या देशाचं वाटोळं नाही झालं बाबा. ह्याच लोकांनी देशाला वाचवलेले. वाटोळं या देशाचं होत असेल, भारत पाकिस्तान फाळणी झाली असेल तर खुर्चीचा हव्यास असणाऱ्या लोकांमुळे. जिन्नाला सुद्धा खुर्चीचा हव्यास होता. मग इकडं तर त्याला शक्य नव्हतं. मग कुठेतरी स्वतंत्र तुकडा मिळवून का होईना, फेकलेला तुकडा आपल्याला मिळाला तरी चालेल, पण त्याच्या खुर्चीवरती आपल्याला बसता आलं पाहिजे. या हवेशातून ह्या दोन गोष्टी घडलेल्या आहेत. आणि तरीही पक्षाने असं काहीतरी पसरवावं. कारण का तर आम्हाला मोठं व्हायचं असेल, आम्हालाही सत्तेची हाव आहे, आम्हालाही खुर्च्या पाहिजे असतील, वर्षानुवर्षे आमची सत्ता टिकावी, तर मग आमच्याकडे दुसरं तर काही नाही कर्तृत्व. मग आम्ही एकच करू शकतो, गांधीजींना बदनाम करू शकतो, गांधीजींची हत्या करणे वारंवार, गांधीजींविषयी वेगवेगळे गैरसमज तरुणांमध्ये पसरवणे, घराघरात नेऊन पसरवणे आणि आम्ही किती श्रेष्ठ आहोत, गांधीजींना आम्ही मारलं हे दाखवणं. काय दाखवतात हे लोक? एक म्हणजे यांचं जर वाचलं तर अक्षरशः हे दाखवतात की आम्ही या देशाचं खूप भलं केलं, गांधीजींना मारलं म्हणजे हे दाखवतात. अरे ज्या व्यक्ती, आणि एकीकडे रामभक्ती दाखवता, म्हणजे काहीतरी वाटलं पाहिजे. एकीकडे तुम्ही रामभक्ती दाखवता आणि एकीकडे गांधीजींची हत्या केली ना आम्ही देशाचं खूप चांगलं केलं म्हणता. अरे ज्या व्यक्तीने, ज्या महात्म्याने जिंदगीभर फक्त ज्याच्या तोंडात रामाचंच नाव होतं आणि मरतानी सुद्धा हे राम म्हणतच ज्याने प्राण सोडला, शेवटच्या श्वासात सुद्धा ज्यांच्या राम भरलेला होता, ज्यांच्या तोंडातून रामच नाव निघलं, श्वासावाटे सुद्धा रामच निघलं, त्या व्यक्तीची तुम्ही हत्या करावी, त्याच्यावर गोळ्या झाडाव्या, लोकांना रामभक्ती शिकवावी. एकीकडे सिमेंटचं मंदिर बांधावं रामासाठी आणि एकीकडे प्रत्यक्ष ज्याच्या हृदयात राम होता त्याच्या हृदयातला राम मारावा आणि प्रत्येकाच्या हृदयात असणारा राम ज्यांनी आपल्या दाखवून दिला विश्वाला त्याची हत्या करावी हिंसेने आणि तुम्ही राम शिकवावा. म्हणजे हे हराम आहे. यांचा राम कोणता आहे हे आपल्याला राम सांगतात. यांचा राम कोणता आहे तर यांचा नथुराम आहे. आपल्याला राम माहीत आहे, परशुराम माहिती, आपल्याला बलराम माहिती आहे आणि अयोध्याधीश राम म्हणजे प्रभू रामचंद्र, कौशल्यानंदन, दशरथ नंदन, आपल्याला तो राम माहिती आहे. मग यांचा राम कोणता आहे जे हे राम शिकवतात हे हराम? तर यांचा राम आहे नथुराम. आणि नथुरामांचे शिकवण आजही देत आहेत. आता आधुनिक नथुराम यांनी उभे केलेत, अंगात भगवे वस्त्र घालायचे, हातात तलवारी घ्यायच्या. आणि गांधीजी तर मारले यांनी अनेक वेळा. वर्ध्यामध्ये असताना गांधीजींवर 3-4 वेळा हल्ले केले आणि सेवाग्राममध्ये. तेव्हा तर भारत स्वतंत्रही झाला नव्हता आणि भारत पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. मग वर्ध्यामध्ये तुम्ही हल्ले कसे काय केले? तुम्ही म्हणता ना बुवा आम्ही म्हणजे आमच्या संघटनेने जी हत्या केली गांधीजींची म्हणता, ती कशामुळे केली तर भारत पाकिस्तान फाळणीमुळे केली म्हणता. मग वर्ध्यामध्ये जेव्हा गांधीजी होते सेवाग्रामला तेव्हा आधीच 3-4 वेळा हल्ले केले तुमच्याकडून, तुमच्या टीमकडून. तेव्हा कसे काय हल्ले केले अगोदरच? तेव्हा भारत पाकिस्तान फाळणीचं तर नाव निशाणही नव्हतं. मग अगोदरच हल्ले कसे काय केले होते सेवाग्राममध्ये? मग सेवाग्रामवासियांच्या याच्यातून ते हल्ले टाळण्यात आले. कधी म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने ते हल्ले यांचे टाळले गेले, सक्सेस झाले नाहीत, यशस्वी झाले नाहीत. शेवटचा हल्ला जेव्हा म्हणजे गांधीजींनी प्राण सोडला तो हल्ला यांचा जेव्हा यशस्वी झाला तेव्हाच हे थांबले. म्हणजे यांना काहीही करून गांधीजींना मारायचंच होतं. का तर गांधीजींची शिकवण होती अहिंसा. यांना अहिंसा हा शब्द या विश्वातून नष्ट करायचा आहे. यांचा
पूर्णपणे गांधीजींच्या विरोधाभास असणारा शब्द आहे, ते म्हणजे हिंसा. प्रत्येक गोष्टी त्यांची हिंसा आहे. वारकरी असलं की आम्ही धारकरी म्हणतात. धारकरी म्हणजे काय तर सांगतात, हातात तलवारी घ्यायची आणि कापायचं, वारीत घुसायचं, म्हणजे हिंसाच ना एक प्रकारची. एकीकडे अहिंसेची शिकवण देणारे संत या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. प्रत्येक गोष्टीत त्यांनी अहिंसा शिकवली, अहिंसेची शिकवण दिली. महावीर भगवंतांनी अहिंसेची शिकवण दिली, गौतम बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली. म्हणून गौतम बुद्धांचं एवढं आजही विश्व म्हणतं युद्ध नको, बुद्ध हवा. का? बुद्धाने शांतीची शिकवण दिली, बुद्धाने अहिंसेची शिकवण दिली, महावीरांनी अहिंसेची शिकवण दिली, साधू संतांनी अहिंसेची शिकवण दिली, माऊली ज्ञानोबारायांनी अहिंसेची शिकवण दिली, जगद्गुरू तुकोबारायांनी अहिंसेची शिकवण दिली. हिंसा नकोच म्हणून नामदेवरायांनी सांगितलं, जनाबाईंनी सांगितलं हिंसा नको कोण्या जीवाची म्हणून. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, ही संतांची शिकवण होती. आणि तुमची शिकवण एकच आहे, फक्त हिंसा. आणि त्या हिंसेसाठी आज तुम्हाला पुतळे सुद्धा कळना झालेत. माणसांना तर मारून खातच आहे तुम्ही जागजागी. माणसांचा मांस खायला लखलेले अवलाद आहे तुम्ही. पण आज तुम्ही डायरेक्टली म्हणजे पुतळ्यांवरती वार करता. इथपर्यंत सत्तेचा हव्यास असावा का? सत्ता मिळाले ना, 15 वर्ष झाले तुम्ही आहेत ना खुर्चीला फेविकॉल लावून चिटकलेले. तुम्हाला कोणी आता नको म्हणलंय का? काही कामं तुमच्या हातूनही चांगली होत आहेत, त्याचं आम्ही स्वागतच करत आहोत. स्वच्छता पाणी वगैरे बाबतीत असतील तर त्याचं स्वागतच आहे. त्याबद्दल तुम्हाला कुणीही नावं बोटं ठेवत नाही, गालबोटं लावत नाही. कुणीही सत्तेवरती बसायचं असतं असं थोडंच असतं की बाबा आम्हीच बसायचं असतं. सत्तेवरती कुणीही बसायचं असतं. आपल्यापैकी एक कारभारी करायचा असतो, घरातल्यासारखाच एक घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांसारखा एक देशाचा कारभारी करायचा असतो, एक राज्याचा चालवायचा असता आपला संसाराचा गाडा. पण त्याच्यामध्ये कारभाऱ्याने इतकी म्हणजे हिंसा करावी, इतकी हिंसा करावी की स्वतः मोदकातला मसाला खावा आणि दुसऱ्याच्या वाटेला छिलकेसुद्धा येऊ नयेत. आपण केळे आतून खावेत सगळे, दुसऱ्याच्या वाटेला छिलकेसुद्धा फेकू नयेत. ते छिलके लोक त्याच्यावर पडून पाय घासरून मरावेत, अशी परिस्थिती करावी तुम्ही या देशाची आणि या राष्ट्राची. हे कितीपत योग्य आहे एकदा भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाने तपासून घ्यावं. दूध पाजणाऱ्या संघटनेने सुद्धा तपासून घ्यावं. का त्रस्त करत आहेत तुम्ही महाराष्ट्र भूमीला? का त्रस्त करत आहे तुम्ही देशवासियांना? काय म्हणणं काय आहे तुमचं? गांधीजींना तुम्ही एकदा मारले ना, जग जाहीर तुम्हीच सांगता ना आम्ही मारले गांधीजींना. सांगताय ना तुम्ही आम्हीच गांधीजींना मारले म्हणून, पण आम्ही लय चांगलं केलंय म्हणता ना. मग एकीकडे गांधीजींना 2 ऑक्टोबर साजरा करता, एकीकडे गांधीजींच्या पुतळ्याला हार घालता. अवकात नाही तुमची गांधीजींच्या पुतळ्याला हार घालण्याची, अवकात नाही गांधीजींच्या समोर तुम्ही माथा टेकवण्याची. कारण तुम्ही मारले नाही हे स्वतः मान्य करता आणि तुम्ही गांधीजींच्या नावाला सुद्धा स्पर्श करत जाऊ नका. दूर राहा जा. विटाळ आहे तुमचा गांधी विचारांना, विटाळ आहे तुमचा गांधीवादी विचारवंतांना, विटाळ आहे तुमचा सर्वोदयच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विटाळ आहे. अरे विचार करा जरा, सर्वोदयचे कार्यकर्ते, त्यांचं वागणं कसं, त्यांचं बोलणं कसं, त्यांचं बसणं कसं, त्यांचं खाणं कसं, त्यांचं पिणं कसं. शिका काहीतरी सर्वोदयकडून तुम्ही. विनोबा भावेंकडून शिकवण घ्या. ज्या गांधीजींसोबत त्यांनी रात्रंदिवस काम केलं. एका ठिकाणी 2 जण एकाच वर्ध्यामध्ये राहिले. किती पवित्र भूमी बनवली वर्ध्याला त्यांनी. आजही वर्ध्यात गेलं तर अगदी पंढरपुरात गेल्यासारखं पवित्र वाटतं. माथा टेकवताना माणूस जेव्हा त्या नदीमध्ये जातं जिथं महात्मा गांधीजी आणि विनोबाजी भावे यांची समाधी आहे, किती पवित्र वाटतं आजसुद्धा. ज्या वेळेस ते स्वतः असतील त्यावेळेस किती पवित्र वाटत असत. ज्या ठिकाणी पवनार आश्रमला विनोबाजी राहिले, ज्या ठिकाणी ज्या रूममध्ये ज्या बैठकीमध्ये विनोबाजी बसायचे, लोक त्यांना भेटायला यायचे, दिवस चर्चा चालायची. कितीतरी वर्षानंतर विनोबाजी गेल्यानंतर कितीतरी वर्षानंतर मी त्या ठिकाणी बसले ज्या बैठकीमध्ये विनोबाजी बसायचे लोकांसोबत चर्चा करत. त्या ठिकाणी बसले. अर्थात मला माहिती नव्हते विनोबाजी इथं बसत होते, काही माहिती नव्हतं. पण मी अचानक माझ्या सोबतच्यांना प्रश्न विचारला लोकांना की इतकं पवित्र का वाटत आहे या रूममध्ये बसल्यानंतर. आणि पाहिलं तर जुनं बांधकाम आहे, पूर्वीचं साधी फरशी आहे, साधा कलर आहे, सगळं साधं आहे, पण एवढं पवित्र का वाटत आहे इथं. मला एवढं पवित्र अद्यापपर्यंत खूपच पवित्र वाटतं असं मला फील कधीच झालं नाही जे आज इथं बसल्यानंतर होत आहे. त्यावेळेस तेथील लोकांनी सांगितलं, अर्थात प्रवीणाताई देसाई होत्या, त्यानंतर बऱ्याचशा होत्या, त्या सगळ्यांनी सांगितलं की इथं प्रत्यक्ष विनोबाजी बसायचे, तासनतास इथं चर्चा करायची, लोक भेटायला यायचे. आणि ज्या ठिकाणी
ज्या जागेला विनोबाजींचा स्पर्श झाला आहे ती जागा इतकी पवित्र झाली आहे त्यांच्या विचारांनी, त्यांच्या शक्तीने, की आज इतके वर्ष झाले विनोबाजी जाऊन, गांधीजी जाऊन, पण आजसुद्धा त्या ठिकाणी एवढं पवित्र वाटतं. विचार करा हे लोक काय असतील, किती ताकद असेल यांच्यामध्ये. आणि अशा व्यक्तींची, अशा गांधीजींची हत्या तुम्ही करावी, किती पवित्र वाटतं सेवाग्रामला. प्रत्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिथे गांधीजींना भेटायला जायचे. गांधीजींचं एक वेळेस मौन चालू होतं, मौन साधनेमध्ये होते, पण अभंग ऐकण्यासाठी तुकडोजी महाराजांनी एक अभंग गायला त्या ठिकाणी. गांधीजी ऐकत होते भजन, तुकडोजी महाराजांचं भजन होतं. अक्षरशः संतांचं भजन ऐकल्यानंतर गांधीजी इतके तल्लीन झाले महाराष्ट्रातल्या संतांचं भजन ऐकल्यानंतर. आणि गांधीजींचं मन चालू असताना सुद्धा गांधीजी वा वा म्हणले त्या भजनाला ऐकून, त्या भजनाचे बोल ऐकून. राष्ट्रसंतांचा तो हृदयातून निघणारा आवाज ती वाणी ऐकल्यानंतर इतकं साधू संतांमध्ये तल्लीन झालेले असायचे गांधीजी. इतका आदर होता गांधीजींना साधू संतांविषयी, इतका आदर होता देवाविषयी. देवाला जर कुणी काही म्हणलं तर गांधीजी म्हणायचे, माझ्या शरीराला छिन्न विछिन्न करा, गोळ्या झाडा काय करा, पण माझ्या देवत्वाला, माझ्या देव नावाच्या शब्दाला मात्र तुम्ही बोटसुद्धा ठेवू नका, बोटसुद्धा लावू नका. इतकं ओतप्रोत देवत्व भरलेलं होतं गांधीजींमध्ये. मग तुम्ही अक्षरशः तुम्ही साधू संतांचीच हत्या करताना हेच म्हणावं लागेल. आणि तुम्ही देव शिकवावा. तुमच्याकडे एकच आहे फक्त, लिंबून मिरच्या आणि काळे भावले ह्याचीच शिकवण तुम्ही देता. तुम्ही देवत्वाची शिक्षण नाही देत. लिंबू कापा, मिरच्या टांगा, काळ्या भावल्या बांधा, लिंबू ओवाळून टाका, हेच आहे तुमच्यामध्ये. यालाच म्हणून या भारत देशाने अंधभक्ती म्हटलेलं आहे. या देशातील तळागाळातला आबाल वृद्ध जो म्हणतो ना, तो अंधभक्ती यालाच म्हणतो. आज प्रत्येक घराघरातून तुमची चाटुगिरी करणारा जर कोणी पुढे आला तर घराघरातला माणूस एकच म्हणतो, अंधभक्त. पहा तुम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला काय म्हणतात, अंधभक्तच म्हणतात, अंधभक्तांची चाटुगिरीच म्हणतात. त्याच्यामुळे तुमचा विटाळच आहे आज गांधी विचारांना, त्याच्यामुळे तुमचा विटाळच आहे आज देव आणि संतांच्या भक्तांना. तुम्ही ना 2 ऑक्टोबर साजरी करण्याचा तुमचा अधिकार नाही. तुम्ही ज्यांची हत्या केली त्यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार तुमचा नाही, त्यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा अधिकार नाही. तुम्ही भलेही संविधानिक पदावर बसत असाल, नका करू तुम्ही 2 ऑक्टोबरला, काहीच करू नका. तुमचा अधिकारच नाही तो. हिंसा पसरवणारे तुम्ही. एकीकडे तुमचे कार्यकर्ते जाऊन तो काय म्हणजे सहज गेला आणि पोलिसांना आदेश देता की तो मानसिकदृष्ट्या तो पागल आहे वगैरे असं जाहीर करा, आणि पोलिसांना ते करावं लागतं तुमच्यासाठी. कारण तुम्ही त्यांना सांगता ना आम्ही तुमचा तनखा भरतो म्हणून ते पोलीस सांगतात की तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण आहे तर त्यानं मग नरेंद्र मोदीचा पुतळा तयार करून त्याच्यावर का बरं हल्ला केला नाही? त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा पुतळा तयार करून त्याच्यावर का हल्ला केला नाही? मनोरुग्ण आहे ना. त्याला आपला पक्ष आणि अहिंसा आणि हिंसेतला फरक कसा कळाला त्याला? हिंसावाद्यांवर हल्ला का नाही केला त्यांना? अहिंसेवरच कसा हल्ला केला त्याने भगवे वस्त्रच का घातले? ज्याला तुम्ही तुमचं भांडवल बनवलंय भगव्या रंगाला, तुमच्या सत्तेसाठी ज्याचं भांडवल बनवलंय ज्या भगव्या रंगाचं, त्याने भगवं वस्त्रच का अंगात घातलं? तो मनोरुग्ण आहे. त्याने हिरवं का अंगामध्ये घातलं नाही? निळं का घातलं नाही? पिवळं का घातलं नाही? काळं का घातलं नाही? पांढरं का घातलं नाही? त्याने भगवच कसं घातलं? मग जसा तुमच्या पक्षाचा जो युनिफॉर्म आहे आणि भांडवल आहे तुम्हाला सत्ता मिळून, ते का घातलं नाही त्याने अंगामध्ये? नाही घातलं. त्यानं तलवारच कशी घेतली? त्यानं फुलाचा हार कसा घेतला नाही? मनोरुग्ण आहे तर तलवारच कशी घेतली? जे तुमची हत्यार आहे सत्ता मिळवण्यासाठीचं जे हत्यार आहे तेच कसं त्याने हातामध्ये घेतलं? आणि तो गांधीजींच्या पुतळ्यावरच कसा चढला? मनोरुग्ण आहे ना, तो कसा गेला वर? तो तुमच्या दारावर कसा आला नाही? मग तो वर्षा बंगल्यासमोर का गेला नाही? तो आझाद मैदानावर का गेला नाही? तो दिल्लीत कसा धडकला नाही? मनोरुग्ण आहे तर तो तिथेच कसा गेला? गांधीजींसमोरच कसा गेला? तो नथुरामाचा दुसरा अवतार तिथेच कसा गेला? गांधीजीच हे आहेत म्हणून हे कसं कळालं त्याला? हे गांधीजीच आहेत हे मनोरुग्णाला कळतं? नाही ना कळत. हे मान्य करावं लागेल ना तुम्हाला. मग तुम्ही मनोरुग्ण आज पोलिसांना जाहीर का करावं लावत आहेत? आज शिक्षा द्या त्याला. मनोरुग्ण म्हणून सोडता, खुलेआम फाशी द्या. तुम्ही गांधीजींना खुलेआम गोळ्या झाडल्या, खुलेआम फाशी द्या त्या नराधमाला जो गांधीजींची आज सुद्धा हत्या करत आहे. अरे गांधीजींचा पुतळा सुद्धा तुम्ही सुरक्षित ठेवला नाही. या महाराष्ट्रामध्ये पुतळे सुरक्षित नाहीत तर या महाराष्ट्रामध्ये जिवंत माणसाची काय दशा असेल विचार करा. गृहमंत्री दोन्ही पण देशाचे आणि राज्याचे, तुमचा अधिकार आहे का आज खुर्चीवर बसण्याचा? वास्तविक पाहता मी नेहमी देवेंद्र फडणवीसांना चांगला मुख्यमंत्री समजते, पण तो चांगला गृहमंत्री कधीच नाही. देवेंद्र फडणवीस चांगला मुख्यमंत्री आहे पण अतिशय गृहमंत्री म्हणलं तर अतिशय हिंसक गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणावं लागेल. मुख्यमंत्री म्हणून चांगला आहे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री म्हणून चांगले कामं करणारा व्यक्ती आहे.
पण गृहमंत्री म्हणून नाही रे बाबा. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना कधीच नसावं खुर्चीवरती, कारण ते गृहमंत्री म्हणलं की गृह खात्याचा बेसुमार वापर करून घेणारा व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस. आज गांधीजींची हत्या होते आज, आणि फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांनीच रस्त्यावरती यावं का? काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दुग्धाभिषेक करावा का? आज घराघरातून दुग्धाभिषेक झाला पाहिजे गांधीजींचा. आज घराघरातला माणूस बाहेर आला पाहिजे आज, कारण की अहिंसेची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही, साधू संतांची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही. काय करायचंय तुमच्या संघटनेला आणि तुमच्या पक्षाला अजून कळायला विचार नाही रे बाबा. एकदा तुम्ही समोर या तुमच्या पक्षाचे सगळे आणि सांगा या जनतेला की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे या जनतेचं. असं का मारत आहेत तुम्ही? एखाद्या सापाच्या तोंडात एखादी बेडूक जावी आणि त्याला त्रासून 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 गिळू नये, बाहेर टाकू नये, अशी दशा तुमच्या पक्षाने आणि तुमच्या संघटनेने या देशातील जनतेची करून ठेवलेली आहे. एकीकडे गांधीजी आहेत, एकीकडे हिटलर आहे, एकीकडे सर्वोदय आहे आणि एकीकडे RSS नावाची संघटना आहे. दोन्हींमध्ये फरक बघा. सर्वोदयच्या लोकांचं वागणं बघा, RSSच्या लोकांचं हिंसक वागणं बघा. कधीही कुठल्या संघटनेवरती जाऊ नये, आणि कधी आम्ही तर कुठल्याही संघटनेचे नाहीत, पण दोन्ही संघटनेचा विचार केला तर लक्षात येतं काय रे बाबा ते सर्वोदयचे कार्यकर्ते. बस म्हणलं बस, कुठेही बसतात, कुठेही उठतात, कुठेही जेवतात, माणसांमध्ये मिसळतात, त्यांचं कसं राहणं. आणि यांचं बघा भरजरी पितांबर. अरे ह्या विश्वानं गांधीजींना मानलं ते गांधीजींच्या पंचामुळे, गुडघ्या इतक्या धोत्रामुळे, तुमच्या भरजरी पितांबरामुळे नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वर्णन करावं ग्रामगीतेमध्ये गांधीजींचा पंचा आणि श्रीकृष्णाचा मोरमुकुट पावा. दीपवी विश्वाला, विश्व दिपलं श्रीकृष्णाच्या मोर मुकुटाला बघून भुललं विश्व, आणि गांधीजींच्या पंचाला बघून भुललं विश्व, आणि म्हणून गांधीजी श्रेष्ठ ठरले. श्रीकृष्णाबरोबर तुलना गांधीजींची साधू संतांनी करावी, ही किमया आहे गांधीजींची, हे कर्तृत्व आहे गांधीजींचं. अरे जो ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गांधीजींची तुलना केली. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना काहीच कळत नव्हतं का? लिहिता येते का तुम्हाला एखादी ओवी तरी जशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिले ग्रामगीता? काय आहे ग्रामगीता? 4 वेदांचं मंथन करून काढलेलं नवनीत आहे ते, अक्षरशः अमृत आहे स्वर्गातलं, अक्षरशः पृथ्वी तलावर आलेलं म्हणजे ग्रामगीता. आणि त्या ग्रामगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांबरोबर तुलना केली गांधीजींची. राजूभाई जीवनभर संपूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत परमपूजनीय महात्माजी गांधी म्हणायचे, परमपूजनीय बापूजी म्हणायचे. आणि तुमची संघटना आणि तुमचा पक्ष महात्मा गांधीजींची प्रत्यक्ष हत्या करतो, आणि आज सत्तेत आल्यानंतर पुतळ्यांची सुद्धा हत्या करतो गांधीजींच्या. विचार करा तुम्ही कोण आहेत या देशामध्ये, आणि काय शिकवण देत आहेत, आणि जनतेची किती हाल करत आहेत. एकतर जनतेला पूर्ण गिळंकृत करा, नाहीतर एकतर जनतेला पूर्ण स्वतंत्र करा, मोकळा श्वास घेऊ द्या. पण सापाने बेडूक पकडल्यासारखी जी दशा करून ठेवले, कृपया ती दशा करू नका, नाहीतर पुनश्च एकदा सर्वोदयला सुद्धा तुमच्यासारखं तोंड द्यावं लागेल तुम्हाला. सर्वोदयचा, शांतपणाचा, संयमीपणाच्या म्हणजे गांधीवादी विचारांच्या लोकांचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका, कदापि घेऊ नका. गांधीजींच्या संयमीवादी जे गांधीवादी लोक आहेत, गांधी विचारांचे संयमी, शांत आणि सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे, यांच्या गैरफायदा तुम्ही घेऊ नका. आज काय पुढे येईल तर फक्त काँग्रेस पक्ष एकटा पुढे येईल, आंदोलन करेल, न्याय द्या म्हणेल, गांधीजींची हत्या का केली म्हणेल, तुम्हाला प्रश्न विचारेल. पण सत्ता तुमची आहे, पोलीस डिपार्टमेंट तुमच्या हातामध्ये आहे, सगळं तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही काहीच करणार नाही त्याचं. तुमच्या पक्षाच्या एखाद्या व्यक्तीला साधा फोन जरी केला, विधान भवनाबाहेर जरी कोणी आलं घोषणा द्यायला, तर पोलीस लगेच त्याला असं कुलूप बंद करतात आणि जेलमध्ये नेऊन डांबतात. पण इकडे गांधीजींच्या छातीवर, हृदयावर वार केले तुमच्या कार्यकर्त्याने, तरीसुद्धा त्याला मनोरुग्ण म्हणून जाहीर केलं. अटक करायचं नाही, त्याला मनोरुग्ण म्हणून जाहीर करायचं आणि हिंसा करण्यासाठी पुनश्च एकदा सोडून द्यायचं, आणि पुन्हा तुमच्या पक्षाच्यांनी बाहेर यायचं, बरळायचं आणि गप्प बसायचं, काहीच्या काही बरळायचं. विचार करा त्या काँग्रेस पक्षाचा सुद्धा, राजकीय पक्षच आहे, पण बरळणाऱ्याला त्याच्यामध्ये जागाच नाही.
बाकीचे पक्ष आहेत ना किती, त्यांच्यासोबतही आहेत काँग्रेसच्या सोबत जाणारे, कुत्र्यासारखे भुंकत राहतात, कोणीकडे बोलतात, काहीही करतात, पण काँग्रेसमध्ये गांधीवादी विचार आहे म्हणून संयमी राहावं लागतं तिथं लोकांना, म्हणून अहिंसावादी राहतात तिथे, तुमच्यासारखी हिंसा करत नाहीत. आणि म्हणून तुमच्या संघटनेने आणि तुमच्या पक्षांनी पुनश्च विचार करा एकदा, आणि कृपया हिंसा करू नका, नाहीतर अहिंसक माणसांना तुम्ही हिंसक बनवाल, अहिंसक लोकांना हिंसक बनवाल, गांधीवादी विचारांना सुद्धा तुम्ही हिंसक बनवाल. साधू संतांचा देश आहे, अहिंसेचा देश आहे. पुनश्च एकदा लक्षात ठेवा, वैष्णव जनतो तेने कहिये परपीडा ही जानीजे. आणि तुमचे तर डायरेक्ट हृदयावर गोळ्याच झाडता तुम्ही, पण इथे मात्र हा वैष्णव धर्म आहे, हा साधू संतांची भूमी आहे भारत माता, ही विश्वाला शांतीचा संदेश देणारी भूमी आहे भारत माता, म्हणून अहिंसावाद्यांना इथे स्थान नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, तुमची संघटना असेल दूध पाचणारी, एक दिवस तुमच्या पोटात त्या दुधाचं विष होईल, कारण की ही भारत माताच तुम्हाला धडा शिकवेल. तुम्ही हिंसेचे संदेश इथं देसाल आणि हिंसा पसरवता असतील. अर्थातच तुम्हाला यांची हिंसा पसरवणं काय वाटतं याबद्दल नक्कीच तुम्ही व्यक्त व्हा प्रतिक्रियांमध्ये. गांधींना यांनी आणि यांच्या संघटनेने जाहीरपणे मारलेला आहे, हिंसा केलेली आहे, शेवटच्या श्वासात राम म्हणणाऱ्यांना यांनी गोळ्या झाडलेल्या आहेत, आणि यांनी रामभक्ती शिकवावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चितच कळवा. आणि या हिंसावाद्यांना धडा शिकवण्यासाठी, शांत बसवण्यासाठी आपण व्यक्त व्हा. जय हिंद, जय भारत.